NST म्हणजे नक्की काय? बाळाची सुरक्षितता बघण्यासाठी ही टेस्ट केल्या जाते। नॉन स्ट्रेस टेस्ट तुमचे डॉक्टर तुम्हाला कधी ॲडवाइस करू शकतात? ही टेस्ट आपण नक्की कशी करतो आणि कोण ही टेस्ट करू शकतं? आता ही टेस्ट झाल्यानंतर या टेस्टमधून आपल्याला काय कळतं किंवा ही टेस्ट कशी रीड करतात? आता ही NST ॲबनॉर्मल कधी असू शकते? तर मग आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की बाळ पोटामध्ये सुरक्षित नाहीये। नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, स्त्रीरोग वंध्यत्व निवारण तज्ञ। आज माझ्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी प्रेग्नंट महिलांसाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन आली आहे। तो म्हणजे NST, नॉन स्ट्रेस टेस्ट ज्याला आम्ही म्हणतो। बऱ्याच वेळा तुमच्या डॉक्टरांनी किंवा तुमच्या नातेवाईकांना त्यांच्या डॉक्टरांनी ही टेस्ट 8व्या-9व्या महिन्यात करायला सांगितली असेल, ज्याला आम्ही नॉन स्ट्रेस टेस्ट म्हणजे NST असं म्हणतो। तर ही टेस्ट कशासाठी सांगतात, त्याच्यामुळे डॉक्टरांना काय कळतं आणि मग ती कशी होते, त्याच्यासाठी ॲडमिट व्हावं लागतं का? तर ह्या सगळ्या गोष्टींचं मी आज तुम्हाला डिटेल समजावून सांगणार आहे। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की ऐका। पाहूयात NST म्हणजे नक्की काय? तर ही एक सिंपल OPD बेसिस टेस्ट आहे। एक 20 ते 30 मिनिटं लागतात ह्या टेस्टसाठी। आणि हे आपण कशासाठी करतो? तर पोटामध्ये आपलं बाळ सुरक्षित आहे का आणि तंदुरुस्त आहे का हे आपल्याला याच्यातून कळतं। तर याच्यामध्ये आपल्याला एक बाळाच्या ठोक्यांचा ECG सारखा ग्राफ मिळतो आणि बाळाचे ठोके ट्रेस होतात। त्याच्यामुळे आपल्याला बाळाच्या हालचालींसोबत बाळाचे ठोके कसे चेंज होत आहेत हे सुद्धा कळतं आणि म्हणून बाळाची सुरक्षितता बघण्यासाठी ही टेस्ट केल्या जाते। तर आता बघूयात की नॉन स्ट्रेस टेस्ट तुमचे डॉक्टर तुम्हाला कधी ॲडवाइस करू शकतात? तर शक्यतो ही टेस्ट आपण 32 आठवड्यानंतर करू शकतो। तर ही टेस्ट आपण कधी कधी करतो? तर शक्यतो जे हाय रिस्क पेशंट असतात, जे म्हणजे ज्यांना हाय BP आहे, उच्च रक्तदाब आहे, डायबिटीज आहे प्रेग्नन्सीमध्ये, किंवा त्यांच्या आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये वारंवार गर्भपात झालेले आहेत, किंवा आत्ता त्यांच्या बाळाचं वजन व्यवस्थित नाहीये, ज्याला आम्ही IUGR असं म्हणतो, किंवा बाळाच्या आजूबाजूचं पाणी कमी आहे, ऑलिगोहायड्रॉमनियाज आहे, किंवा पाणी जास्त आहे, किंवा डॉपलर सोनोग्राफी केली आहे आणि त्याच्यामध्ये बाळाचा रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाहीये, किंवा 9 महिने भरून गेले आहेत, म्हणजे 40 आठवडे उलटून गेले आहेत आणि तरी आपल्याला काही दिवस काळांची वाट बघायची आहे। तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचे डॉक्टर तुम्हाला ही टेस्ट करायला सांगू शकतात। आता बऱ्याच हॉस्पिटलमध्ये, म्हणजे आम्ही उमंग हॉस्पिटलमध्ये सुद्धा, जर तुम्हाला 9वा महिना लागला आहे, 36-37 आठवडे झालेत आणि तुमची प्रेग्नन्सी लो रिस्क आहे, अगदी सगळं व्यवस्थित चालू आहे, तरी सुद्धा एक मॉनिटरिंग म्हणून, बाळाची सुरक्षितता म्हणून आम्ही ही टेस्ट शक्यतो महिलांना करायला सांगतो। म्हणजे जरी बाळाचा रक्तपुरवठा व्यवस्थित असला तरी सुद्धा ही टेस्ट केल्याने आपल्याला बाळाची सुरक्षितता जास्त व्यवस्थित कळू शकते। नंतर जेव्हा पेशंट लेबरमध्ये जाते, डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा 3 ते 4 सेंटीमीटर डायलेटेशन होतं, पेशंटला कळा येत असतात, तेव्हा सुद्धा या कळांचा बाळावरती परिणाम होऊ शकतो। त्याच्यामुळे सुद्धा बाळाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात आणि म्हणून तेव्हा एक कंटिन्युअस फिटल हार्ट रेट मॉनिटरिंग म्हणून आपण ह्या टेस्टचा उपयोग करतो, नॉन स्ट्रेस टेस्टचा। आणि त्याच्यामुळे बाळाच्या ठोक्यांवरती जर कळांचा काही परिणाम होत असेल तर तो आपल्याला लवकर लक्षात येतो आणि त्यानुसार आपण हालचाली करू शकतो। तर हे साधारण 3 इंडिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्टर नॉन स्ट्रेस टेस्ट म्हणजेच NST करायला सांगू शकतात। आता आपण बघूयात की ही टेस्ट आपण नक्की कशी करतो आणि कोण ही टेस्ट करू शकतं? तर ज्या ट्रेंड गायनॅक नर्सेस असतात त्या ही टेस्ट करतात आणि ही सिंपल OPD बेसिस प्रोसिजर असते। जेव्हा पण तुमचे डॉक्टर तुम्हाला ह्या टेस्टसाठी बोलवतात तेव्हा तुम्ही कुठली उपाशी राहण्याची आवश्यकता नसते, उलट तुम्ही पोटभर जेवण करून जाणं अपेक्षित असतं आणि त्याच्यामुळे तुमच्या बाळाची ब्लड लेवल चांगली, शुगर लेवल चांगली राहून बाळाचे ठोके व्यवस्थित दिसू शकतात। त्यामुळे तुम्ही पोटभर जेवण करून जायचंय। गेल्यानंतर बेडवरती झोपवून आपण पेशंटची ही टेस्ट करतो। तर याच्यामध्ये ब्लॅडर एम्प्टी करणं एक पहिली रिक्विजिट असतं, म्हणजे आपल्याला बाळाचे ठोके व्यवस्थित पोझिशन लक्षात येते। आता झोपवल्यानंतर ही जे NST मशीन आहे याला हे 2 प्रोब असतात। त्यातला एक जो प्रोब आहे याच्यामध्ये बाळाचे ठोके ट्रेस होतात, दुसरा एक प्रोब असतो जो खालच्या ठिकाणी लावतो आपण थोडंसं पोटावरती, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे गर्भाशयामध्ये काही कॉन्ट्रॅक्शन येत आहेत का, युट्रसचे कॉन्ट्रॅक्शन लक्षात येतात, कळा। आणि अजून एक असा एक अलार्म सारखा प्रोब आपण पेशंटकडे दिलेला असतो आणि याच्यामध्ये म्हणजे जेव्हा पण पेशंटला हालचाल होईल, बाळाची हालचाल जाणवेल, तेव्हा त्यांनी हा प्रेस करायचा असतो, म्हणजे आपल्याला त्या टेस्टमध्ये लक्षात येतं की बाळाची हालचाल कधी होतीये। आणि हे 20 ते 30 मिनिटं आपण हा ग्राफ ट्रेस करतो। 20 ते 30 मिनिटांमध्ये तुमची ही टेस्ट कंप्लीट होते आणि अशा प्रकारचा ग्राफ तुम्हाला मिळतो। आता ही टेस्ट झाल्यानंतर या टेस्टमधून आपल्याला काय कळतं किंवा ही टेस्ट कशी रीड करतात? तर साधारण बाळाचे ठोके जे असतात ते 120 ते 160 या दरम्यान, म्हणजे 120 ते 160 ठोके पर मिनिट
असं असणं अपेक्षित असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा ग्राफ मिळतो. तर हे ठोके जर 120 ते 160 रेंजमध्ये असतील, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बीट टू बीट व्हेरिएबिलिटी असणं गरजेचं असतं. म्हणजे कंटिन्युअस 130लाच आहेत, 140लाच आहेत असं शक्यतो चालत नाही. ते 130, 135, 140 असे व्हेरी झाले पाहिजेत, ज्याला आम्ही बीट टू बीट व्हेरिएबिलिटी म्हणतो. आणि तिसरी एक गोष्ट असते की जेव्हा पण बाळ हालचाल करतं तेव्हा त्या हालचालीमुळे बाळाचे ठोके हे कमीत कमी 15 ते 20 बीटनी वाढणं अपेक्षित असतं, ज्याला आम्ही ॲक्सेलरेशन म्हणतो. तर अशा प्रकारे जर तुमच्या बाळाचे ठोके 120 ते 160 या रेंजमध्ये असतील, त्याच्यामध्ये प्रॉपर बीट टू बीट व्हेरिएबिलिटी असेल आणि कमीत कमी 2 ते 3 ॲक्सेलरेशन असतील, तर त्याला आम्ही नॉर्मल किंवा रिॲक्टिव्ह एनएसटी असं म्हणतो. एखाद्या वेळेस ह्या 20 मिनिटांमध्ये तुमचं बाळ हालत नाही किंवा बाळाची हालचाल पेशंटला जाणवत नाही आणि त्यावेळेस मग त्या एनएसटीमध्ये ॲक्सेलरेशन कधी कधी येत नाही. पण जर तुमच्या बाळाचे ठोके 120 ते 160 या रेंजमध्ये आहेत आणि बीट टू बीट व्हेरिएबिलिटी जर आहे, तरी सुद्धा आपण त्याला नॉर्मल एनएसटी आहे असंच कन्सिडर करतो. आता ही एनएसटी ॲबनॉर्मल कधी असू शकते? जर बाळाचे ठोके हे 120 पेक्षा कमी झालेत, अचानक 80-90ला गेलेत किंवा ते कंटिन्युअसली 160 पेक्षा जास्त राहत आहेत, 20 ते 30 मिनिटं झाले तरी ते 160 पेक्षा जास्तच राहत आहेत, किंवा मग बीट टू बीट व्हेरिएबिलिटी नाहीये, का स्ट्रेट लाईनमध्ये तुमची एनएसटी आहे, कंटिन्युअस 130, 140 असेच ठोके आहेत, तर त्याला सुद्धा आपण ॲबनॉर्मल एनएसटी असं म्हणतो. आता अशी एनएसटी असली तर आपण लगेच काही करतो का? तर नाही. आधी आपण काही ॲक्शन्स घेतो तुमचे डॉक्टर, की ज्याच्यामध्ये जर रुटीन ओपीडी बेसिसवरची एनएसटी केली असेल तर आम्ही पेशंटला थोडंफार काही खायला सांगतो, कधी कधी थोडी हालचाल करायला सांगतो, वॉकिंग करायला सांगतो, पेशंटला लेफ्ट लॅटरल पोझिशन देतो, काही वेळेस आम्ही पेशंटला सलाईन लावतो आणि ऑक्सिजन लावतो आणि याच्यानंतर पुन्हा 1-1.5 तासांनी ही सेम टेस्ट आपण रिपीट करतो. त्या टेस्टमध्ये पण जर असेच चेंजेस आपल्याला दिसत असतील तर मग आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की बाळ पोटामध्ये सुरक्षित नाहीये, एकतर बाळाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाहीये, बाळाला व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाहीये आणि अशा वेळेस आपण काहीतरी पुढचा निर्णय घेणं गरजेचं आहे. मग तुमची बाकीची सगळी कंडिशन लक्षात घेऊन तुमचे डॉक्टर तुम्हाला आयदर नॉर्मल डिलिव्हरीसाठी इंड्यूस करू शकतात किंवा मग तुम्हाला डायरेक्टली सिझेरियन सांगू शकतात. तर अशा प्रकारे ही एनएसटी जी टेस्ट आहे ओपीडी बेसिसवरची साधी पेनलेस टेस्ट आहे आणि ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या बाळाची सुरक्षितता लक्षात येते आणि ही साधारण आपण 9व्या महिन्यामध्ये करतो. तर मला असं वाटतं की ह्या टेस्टबद्दल म्हणजे एनएसटी टेस्टबद्दल बऱ्याच शंकांचं निरसन केलं आहे. तरी या टेस्टबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा नक्की शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.